नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्तेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सध्या ना नावाप्रमाणेच हा किरकिडा जास्तच वळवळतोय, तेही काही कारण नसतानाच। व्ह्यूज पडले ते वाढवण्यासाठी हा माणूस कोणकोणत्या थराला जातोय काय माहिती। याच्या उचापत्या तर आपल्याला माहितीच आहेत आणि हा कोणकोणत्या थराला जाऊन पैसा कमवू शकतो हे देखील माहिती आहे। तर ह्याने या 4-5 दिवसात काय काय पराक्रम केले आहेत ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते। आता गेल्याच पॉडकास्ट मध्ये जसं की आपण पाहिलं होतं की हा किरकिडा गेला होता नाकूजाऊ बेबीला सोडायला तदलापूरला, का तर तिची आई बेडवरून पडली होती म्हणून। याने बायकोला तिथेच ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी ढाई काका किरकिरे काकूंना घेऊन टिकरोळीच्या चाळीत गेला होता साफसफाई करायला। पण अचानक तिसऱ्या दिवशी याची नाकूजाऊ बेबी आणि तिची विनाकारण वेड्यासारखी हसणारी मातोश्री आली टिकरोळीच्या सो कॉल्ड रेंटेड फ्लॅट मध्ये। कॉन्टेंट साठी माणसाने किती खालच्या थराला जावं ना। याच्या चाळीतला रूम याच्या मित्राने घेतला असं याचं म्हणणं आहे। कोण मित्र, कुठला मित्र काहीच माहिती नाही। एक होता तो ददनान, तो पण कुठे गायब झाला आणि तो का गायब झाला त्याचं पण कारण मी सांगते। त्या ददनानच्या आईचा पण कुकिंग चॅनल होता, पण या कुजट मनाच्याने त्याला शाउट आउट दिला नाही म्हणून तो एवढा जीवाभावाचा मित्र पण आता लांब झालाय। तोच एक मित्र होता याला, नाहीतर तुम्हीच विचार करा मंडळी, असल्या चिकट्या आणि बाई माणसासोबत कोण मैत्री करेल का। रूम शिफ्ट करायचा असेल, साफसफाई असेल की ही नाकूजाऊ बेबी बरोबर तिथून पळ काढते। आता मंडळी, हे लोक गेले 6-7 महिने तटनागिरीला होते। हेल्पर कमी पडायचे तर ही सुकू म्हातारी हेल्परचं रोल प्ले करायची आणि लाळगोट्या किरकिड्या थाळ्या थाळ्या करायचा। तेव्हा याची सासू धडधाकट होती, तेव्हा तिला काहीच झालं नव्हतं, एकदम फिट अँड फाईन होती। आणि हे लोक आता मुंबईला आले तशी ही बाई अचानक बेडवरूनच काय पडते, इतर कसले पोटाबिटाचे आजार काय होता तिला। म्हणजे एवढे दिवस ती काय वाट बघत होती का की विगिनबाई येणार, डॉक्टरकडे नेणार। इथे मोठी मुलगी आणि जावई होता ना तिचा, ते लक्ष देत नाहीत का तिच्याकडे, की या सो कॉल्ड युट्यूबर कम सेलिब्रिटीचे डॉक्टर फक्त डॉलर्स एक्सेप्ट करतात। आता या बाईला बरं नाही आहे तर आराम करावा सोडून ही बाई त्या पांचट ब्लॉग वरती कॉमेंट करते। म्हणजे आजारपणाची पण या लोकांनी नाटकच केली आहेत। बाई माणसाला सासूची काळजी बघा किती। तिचं चेकअप साठी हा किरकिरे काकूंना जिथे ट्रीटमेंट केली होती तिथे घेऊन गेला, पण याची कधी दानत होत नाही। त्या म्हाताऱ्या ढाई काकांना घेऊन जायचं, त्यांचं चेकअप करायचं। काय ती नाकूजाऊ बेबी अशी बसली होती की काहीतरी सुतकच लागलंय। हा बाई माणूस सुरुवातीला ते बायकांना घरी बोलवून रेसिपी करायला सांगायचा, तेव्हा त्यांना बोलायचा की जरा प्रेझेंटेबल राहा, नीटनेटकं असलं पाहिजे कॅमेरा समोर। त्याला आता हे दिसत नाही का की ती नाकूजाऊ बेबी सुतकी तोंड घेऊन बसली होती। नाकूजाऊ बेबी बोलत होती की 8 दिवसांनी फॉलोअप आहे, त्यामुळे आम्ही इथेच राहणार आहोत। हा बाई माणूस काय तिची बाजू घेतो, वा वा वा, बायकोचा बैल आहे नुसता। काय तर म्हणे ती तिथे आराम करायला गेली होती, पण झालं उलटच, तिलाच कामं करावी लागली सगळी आणि इथे आल्यावर पण राब राब राबते बिचारी। अरे देवाला घाबर रे बाई माणसा जरा तरी, किती खोटं बोलणार आहेस रे अजून। विगिन बाई, तुला माहिती तरी आहे का कितीतरी बायका आहेत ज्या पहाटे लवकर उठतात, घरचं सगळं काम करतात, नवरा मुलांचे टिफिन करतात, स्वतःचा टिफिन करतात, ऑफिसला जातात, 9 आवर्सची ड्युटी कंप्लीट करतात, परत घरी येताना भाजी वगैरे घरात जे काही सामान लागते ते घेऊन येतात, घरी येऊन राब राब राबतात। आणि तू हिचं काय घेऊन बसलाय? कोणते रे मोठे तीर मारते ही बाई, मला सांग जरा। नुसती 4 माणसाचं जेवण करते, कधी लादी पुसताना नाही दिसली, भांडी घासताना नाही दिसली, कधी कपडे धुवत नाही किंवा काहीच घरचं काम नाही करत। जेवण पण आजकाल ते ढाई काकाच करतायत। मंडळी, हा माणूस किती निर्लज्ज आहे ना। वर तोंड करून बोलतो काय तर ढाई काका थकले आहेत। ह्या आधी आम्ही जेव्हा यायचो तेव्हा काका आम्हाला 3-3 भाजी करून खायला घालायचे। अजून जरी बघितलं ना मंडळी तरी ते काका 3-3, 4-4 प्रकारच्या भाज्या बनवून याला खायला घालतात। हा माणूस तर नालायक आहेच, पण त्याच्या जोडीला त्या किरकिरे काकू पण तसल्याच निघाल्या। त्याला साथ देत बोलतायत की 2 रूमचं भाडं गोळा करायला आहे तिथे ते काका। त्यावर विगिनबाई सारवासारव करत बोलला की एकाच रूमचं भाडं आहे। मला तरी असंच वाटते मंडळी की तो विरारचा जो रूम होता ना तो यांनी विकला असेल आणि त्याच पैशाने यांनी लालपरी घेतली असेल। नालायक माणूस बोलतो, तुमच्या घरच्या महिलांना फिरायला पाठवा, तुमचं पण लाईफ असंच असेल ना। अरे बाबा गप रे गप, तू आमच्या लाईफची काळजी नको करू। तुझी बायको ना काहीच करत नाही रे इतर स्त्रियांसारखी, तिला तर स्त्री समज
समजणं पण मूर्खपणा आहे, कारण एका बाईच्या नकाची पण सर नाही आहे तिला. आणि काय रे बाई माणसा, गेल्या वर्षी तर कॉन्टेंट नव्हता तर वटपौर्णिमा आठवली होती तुला. यावर्षी बरी नाही केली तिने वटपौर्णिमा. मंडळी, याचं घर पाहिलं का? काय ते घर, त्याला बोलतो काय तर एकदम हॉटेलमध्ये राहण्याचा फिलिंग येतोय. अरे बाई माणसा, तू ते 200-300 रुपये देऊन 2-3 तासासाठी हॉटेलमध्ये स्टे करतात त्याच्याबद्दलच बोलत असशील ना रे. कारण कधी जर तू द फन, सयाजी असे हॉटेल जाशील ना, तिथे स्टे घेशील तर तुला समजेल की ऍक्च्युअल मध्ये हॉटेलचे रूम कसे असतात. अरे तू ना त्या चाळीतल्या रूम मध्येच बरा होतास रे. खरंच त्या टॉवर बिवर मध्ये राहण्याच्या लायकीचा नाही आहेस तू. आता मंडळी ते 28,000 मूव्हर्स अँड पॅकर्स वाले घेतायत, हे पण बाई माणसाला महाग वाटतंय. अरे बिंडोक माणसा, तुझी अक्कल शेण खाते काय रे? सांग मला जरा. इथून तुझं सामान ते लोक पॅक करणार, ट्रक मध्ये लोड करणार, तिथे नेणार, सामान उतरवणार, अनपॅक करणार, किती मेहनत आहे त्यांची. प्लस त्याच पैशातून ते लोक डिझेल भरणार. अरे जरा त्यांची मेहनत बघ. 28,000 ही काय खूप मोठी रक्कम नाही झाली रे. तुला म्हणून एक गोष्ट सांगते, माझे रिलेटिव्ह ना मुंबईला राहतात, तर त्यांनी फक्त एक स्टेशन सोडून घर घेतलंय. त्यांचेच मूव्हर्स अँड पॅकर्सने 20,000 घेतले होते. मग हे तर तू जे सांगतोयस ना तुझ्या टिकरोळीवरून रत्नागिरीचे 28,000, ते तर तिने 25 मध्ये फिक्स केलं आहे. काहीच नाही आहे रे. अरे तुला ना एवढं पण नसेल परवडत तर एक काम कर रे बाई माणसा, तुम्ही चौघी बायका एक एक सामान घ्या तुमच्या डोक्यावर आणि चालत जा. पैसे वाचतील आणि जरा त्या शरीराची हालचाल पण होईल. मला तर असं वाटते 4-5 हजार वाचून मोठा बंगलाच बांधणार आहे हा. काय त्या मांजरीला ट्रॅव्हल मध्ये कसं वाटतंय तिची रिॲक्शन दाखवणार आहे. अरे बाबा, तुला काय बोलू मी आता. तुझ्यासारखा माट माणूस या दुनियेत नसेल रे मी बघितला. हा अडाणी माणूस एवढा पकवत होता की ती नाखुजाऊ बेबी पण जांभया देत होती. निर्लज्ज बाई माणसाचा एवढा गोव्याला पचका झाला होता. याने मीटअप ठेवला होता पण कोणीच गेला नव्हतं, तरी देखील वर तोंड करून बोलतो काय तर, आम्हाला सांगा कुठे कोकण महोत्सव असला की आम्ही येऊ, तिथे मीटअप ठेवू. अरे तू ना आता ठेवच मीटअप. आणि शपथ सांगते रे, मला 15-17 तासाचा प्रवास करून ऑफिसमध्ये सुट्टी घेऊन यायला लागलं ना तरी चालेल, पण तुझ्या मीटअपला मी येणार. आणि तिथे येऊन नाही तुझ्या डोक्यावरचं ते घरटं खेचलं ना मी तर बघ. अजून एक सांगते, मी एकटीच नाही येणार. मुंबई, पुणे, नाशिकला बरेचसे आपले मंडळी आहेत, त्या सगळ्यांना घेऊन येणार. कशी तुझी बिनपानायची मग धुलाई करतो आम्ही ते बघत राहतो. ते ढाई काका सुकी कर्दी बनवत होते, तर सुकी कर्दीला बिंडोक माणूस बोलतो सुकवलेली कोलंबी. कसा अडाणी माणूस असेल ना हा मंडळी. आता ती कोलंबीच आहे पण त्याला करंदी बोलतात. त्या बिचाऱ्या ढाई काकांना उगाच किती राबवतात ते लोक. तिथे त्यांना काम करताना बघून इथे माझा जीव चुरचुरतोय. अरे बाई माणसा, एका म्हाताऱ्या माणसाला किती अजून त्रास देणार आहेस रे. खरंच रे, मला प्रश्न पडतो, कुठे फेडणार आहेस तू ही सगळी पाप, काय माहिती. त्या घरामध्ये 4 बायका होत्या, किती नालायक असतील ना. सगळ्या बाहेर बसल्या होत्या दात काढत आणि ते ढाई काका किचन मध्ये जेवण करत होते. खरंच मला तर आता प्रश्न पडतोय, या चौघी बायकाच आहेत ना. नाही म्हणजे एक पुरुष काम करणं आणि म्हाताऱ्या माणसाकडून जोर जबरदस्ती करून काम करून घेण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ते जेवण करत होते तेव्हा एकही बाई पुढे आली नाही त्यांना मदत करायला. खिडकी खोलून विगिनबाई बोलतो, काय तर असं तुम्हाला इथून ढकललं तर खाली पडाल. अरे अडान, बोललीच असती आता चांगलंच काहीतरी शब्द, पण जाऊ दे रे. तुझ्या इतक्या खालच्या लेवलला मला नाही उतरायचंय. पण अडाणी माणसा, तू शाळेत गेलेला की नाही रे ते सांग मला. वरून काही खाली पडलं किंवा फेकलं तर ते खालीच जाणार ना. गुरुत्वाकर्षण माहिती आहे की नाही तुला. अरे मी तर वाट बघत होती की तुझा गोप्रो कधी खाली पडतोय, पण तो काही पडलाच नाही. अरे एकदा असाच खाली वाकून बघ ना, बघू तुझ्या डोक्यावरचं घरटं खाली पडतंय की नाही. कारण एकदा तुझ्या डोक्यावरचं ते घरटं खाली पडलं ना की एकदम मज्जाच मज्जा येईल रे. विगिनबाई ढाई काकांचं कौतुक करत होता. बोलतो काय तर, ढाई काका सगळं काही बनवतात. अरे मग त्या नाखुजाऊ बेबीला त्यांच्याकडून शिकून घ्यायला सांग ना सगळं. तिला तर साधी भाकरी देखील बनवता येत नाही. आणि हा बिंडोक माणूस त्यांची खासियत असं सांगत होता की हे सगळं करतात, जेवण करतात, ग्रॉसरी शॉपिंग पण करतात, यांना सगळं काही येतं. ह्याचं असं हे बोलणं ऐकून मला ते सिरियल मध्ये नाही का, वयात आलेल्या मुलीची आई स्थळ शोधताना बोलते, आमच्या मुलीला स्वयंपाक येतो, घरची सगळी कामं करते, एकदम सर्वगुण संपन्न आहे आमची मुलगी, एकदम तसं. काय रे बिंडोक माणसा, त्या ढाई काकांना मुलगी तर नाही ना शोधत आहेस तू. नाही म्हणजे भरोसा नाही रे, त्यांना तर तू घरगडी करूनच ठेवलंय. आता उद्या त्यांचं लग्न लावून देशील आणि जोड्याने मग त्यांच्याकडून सगळी घरची कामं करून घेशील. बाई माणूस बोलला, गावावरून आलो त्या दिवशी ढाई काकांनी हीच करंदीची भाजी बनवली होती, पण मी त्याचा तो व्हिडिओ बघितला तेव्हा तर त्या ढाई काकांनी दाखवलं होतं त्यांनी काय काय जेवण बनवलं होतं. त्या दिवशी हे लोक आले तेव्हा तर बटाटा फ्राय, चवळीची भाजी, डाळ आणि भात बनवून ठेवला होता.
मग ही करंदीची भाजी कुठून आली हो मंडळी? चवळी आणि करंदीमध्ये किती फरक आहे? अजून किती खोटं बोलणार आहे हा माणूस हे त्यालाच ठाऊक. हा बावळट माणूस ना कधीच असा टॉवर मध्ये राहिला नाही, त्यामुळे तिथे राहून त्याला वाटते की तो बाहेर गावी राहतोय. खरंच रे, तुला ते टॉवर मध्ये राहणं शोभत नाही आहे. तू ना त्या खुराड्यातच बरा होता. आता त्या किचन मध्ये ट्रॉली किती जुन्या झाल्या आहेत मंडळी. ते बघून पण या बावळट माणसाला नवल वाटत होतं. आता मागेचा नाशिकला गेला होता. त्या बिनपगारे काकूंचा मॉड्युलर किचन बघितला होता याने. त्या नाकुजाव बेबीच्या पोटाला हात लावून बाई माणूस बोलतो आता हिला 6वा महिना सुरू झालाय. त्यावर ती पण बोलली काय पण खोटं बोलतोस. ती असं बोलली बिकॉज तिला पण माहिती आहे या बाई माणसाकडून काहीच होणार नाही आहे. आजकाल मंडळी तो टँकरवाला पण दिसलाय नाही ना खूप दिवसापासून. हो नाही, ते अचानक पाण्याची बॉटल समोर दिसली म्हणून आठवलं हो. असो, तर हे लोक बोलत होते दीपिका बद्दल. ती प्रेग्नेंट आहे ना आणि तिच्या फेसवर ग्लो आलाय. नजर लावण्याची कामं करत होत्या 4 बायका. काय त्यांचं विनाकारण खिदळणं एकदम कर्कश वाटत होतं. प्लस बोलतात काय तर आम्हाला बोलवलंय ओटी भरायला. हो का रे बाई माणसा, आता ना तू एक काम कर, साडी नेस आणि कोणीतरी येणार येणार या सॉन्ग वरती डान्स कर. त्या मॅक्सीवर ओढणी घेऊन बसणं काय त्या किरकिरे काकूंची घाणेरडी सवय जाणार नाही आहे. येडपड बाई माणूस बोलतो पेट असला की बघा तो आपल्याशी बोलू शकतो. पेट बोलू शकतो? अरे वा, कमालच आहे. आता गेल्या 9 वर्षापासून माझ्याकडे पण पेट आहे. कधीच त्याने मला हाक नाही मारली. हो म्हणजे तसा तो ओरडतो पण त्याच्या भाषेत, असं प्रणू पण ना प्रणाली असं नाही बोलत. आणि तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का मंडळी, ती भालू पण याला हडतूड करते तरी पण निर्लज्ज माणूस तिच्यावरती फोकस करत असतो उगाच. बिचारे ते काका जेवण वगैरे बनवून झालं आणि खाली बसले होते आणि बाई माणसं खुर्ची सोफ्यावरती बसून मस्त खिदळत होत्या. सॉरी टू से मंडळी, पण त्या काकांना घरगडी बनवून ठेवलं यांनी. त्या किरकिरे काकूंच्या जिभेला काही हाड आहे का हो मंडळी? 30,000 खाऊन ढाई काका गावी चालले बोलत होत्या. बिचाऱ्या काकांना कोणीच नाही, त्यामुळे यांचा फालतूपणा सहन करावा लागतोय त्यांना. आता भूत दिसलं बाथरूम मध्ये, काय तो फालतू व्हिडिओ होता, एकदम थर्ड क्लास. शी, तो बघून तर असं वाटत होतं की 3 चटकिनी बसल्या होत्या कॅमेरा समोर. अशी माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती ना तो फालतू पकाव व्हिडिओ बघताना. हा माणूस कधी चुकून माकून माझ्या समोर दिसला ना तर खरंच याचा गाल सुजवीन मी. तसं पण वर्षाचे 365 दिवस थोबाड तर याचा सुजलेलंच दिसतं. त्या किरकिरे काकूना सुरुवातीला रेसिपी सोबत स्टोरीज पण सांगायच्या आणि लोकांना पकवत बसायच्या. मला असं वाटते तीच कॉन्सेप्ट याने परत आणली आहे. ती नाकुजाव बेबी तिच्या कॉलेज मधली गोष्ट सांगत होती तर ती बोलली मी कॉलेजला जायची 7ला. त्यावर पोट डुलू हलवत किरकिरे काकू बोलतात काय तर कधीच्या 7ला ते सांग जरा. आता यांचा कार्टा नाईट कॉलेजला होता म्हणून तिला खोचकपणे या विचारत होत्या की कधीच्या 7 वाजता जायचीस तू कॉलेजला. पण ती नाकुजाव बेबी आपल्यासारखीच दिवसाची कॉलेजला जायची. काय त्या नाकुजाव बेबीची आई घाणेरड्यासारखी ढेकर देत होती. आता ते नॅचरल आहे समजू शकते मी, पण ऑन कॅमेरा किती घाण वाटते ते. आता मंडळी तुम्हीच सांगा, भूताच्या स्टोरीमध्ये टॅक्सीवाला पाठलाग करत होता हे कुठून आलं? म्हणजे काही लोकांना चुना लावायचा का? काय नाटकी बाई आहे. बदलापूर वरून घाटकोपरीला लांब वाटते. आजकालची मुलं विरार टू चर्चगेट ट्रॅव्हल करून जातात कॉलेजला, पण ह्या अडाणी बाईचं काहीतरी भलतंच सुरू होतं. फेकाफेकीची कॉम्पिटिशन असेल ना तर हे लोक फर्स्ट येतील. चांडाळ चौकडी एक फालतू स्टोरी सांगत बसले होते. शी मंडळी, तुम्हाला माहिती आहे का यांच्या घरात एक तांत्रिक आजी आहे. तीच हो नाचणारी आजी. तिच्यासाठी तर या असल्या भूताकेताच्या स्टोरीज कॉमन असतील ना. लांबून लांबून एवढी लोक उगाच नाही तिला भेटायला येत. बाबा बंगाली नंतर नाचणारी आजीच फेमस होणार आहे. रात्रीचा प्रवास करणं, रोड ट्रिप करणं किती चुकीचं आहे हे ते लोक पटवून देत होते. मी स्वतः कितीतरी वेळा नाईट ट्रॅव्हल केला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. ते पण कधी कामासाठी असेल, कधी रोड ट्रिपला, पण कधीच असा प्रसंग मी अनुभवला नाही आहे. हे लोक अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न करतायत फक्त. काल बाई माणूस सासूला घेऊन डॉक्टरकडे गेला होता आणि काकूंना विचारलं की काय जेवण बनवशील. त्या बोलल्या फ्रीज मध्ये जे असेल त्यातलंच बनवेन. 3घी जणी डॉक्टर कडून जाऊन आल्या. बाई माणूस ढाई काकांना विचारतो काका काय बनवलं जेवण. मंडळी, ते काकांना एकटेच किचन मध्ये जेवण बनवत होते. बिचारे ते काका किती काय काय बनवलं होतं त्यांनी एकट्यांनी. म्हणजे जाताना बाई माणूस किरकिरे काकूंना विचारत होता की काय बनवणार आहे जेवणात. तेव्हा त्या फ्रीज मध्ये बघून बनवेन काहीतरी असं बोलल्या होत्या. याचा अर्थ त्या काकू तिथे नुसत्या लोळत पडलेल्या होत्या असणार आणि सगळं जेवण त्या काकांनीच एकटं केलं. खरंच किती निर्लज्ज बायका आहेत ना या. 4घी जणी बाहेर बसून खिदळत होत्या. हा बाई माणूस बोलतो सासूबाई फ्री बर्ड आहेत. हिंदीमध्ये सांग नाकुजाव बेबी याला काय बोलतात.
आता ही बाई दिवसाचं कॉलेजला जाऊन पण हिने काय दिवे लावले होते ते ऐका मंडळी. फ्री बर्ड हिंदीमध्ये बोलते काय तर उडता पंछी. अगं ये अक्कल शून्य बाई, आझाद पंछी असते ते, उडता पंछी म्हणजे फ्लाइंग बर्ड. काय ग दीडशाने, डोक्यावर पडली होतीस का ग तू? त्या सासूबाई ह्याच्याकडे राहिल्या होत्या म्हणून ह्याचा खूप खर्च झाला होता, त्यामुळे त्यांना बोलतो काय तर आता नाखुजव बेबीच्या बहिणीकडे जावा राहायला. किती हलकट माणूस आहे ना हा. याचा खर्च झाला म्हणून मोठ्या जावयाचा पण खर्च होऊ दे अशी याची इच्छा आहे. नालायक माणूस बोलतो ज्या मुलांना आई वडील नको त्यांना सांगून काही फायदा नसतो, आणि स्वतःकडे बोट करून बोलतो की ज्यांना आई वडील हवे आहेत त्यांना आई वडिलांनी सांगायचं की त्यांना काय त्रास होतोय. अरे एवढे अकलेचे तारे तोडण्यापेक्षा जरा त्या ढाई काकांकडे लक्ष दे. निर्लज्जासारखं असे सगळे उपदेश देतोस तू लोकांना, जरा स्वतःच्या आचरणात आण काहीतरी. बाई माणूस बोलतो आमचा जॉब घरात आहे, युट्यूबर आहोत ना आम्ही, म्हणून तुम्हाला फिरवू शकतो. काय जोक होता रे हा. अरे हलकट माणसा, जॉबचा अर्थ तरी माहिती आहे का रे तुला? ते काका बिचारे सगळ्यांना जेवण वाढत होते, लाजा कशा नाही वाटत यांना, कसा काय यांच्या घशाखाली घास उतरू शकतो. ते बिचारे काका जेवले होते की नाही काय माहिती, त्यांची अवस्था बघून असं वाटते ते दुष्काळग्रस्त जागेत राहत आहेत, एकदम कुपोषित झाले आहेत. खुळचट बाई माणूस एमर्जन्सीला बोलतो एमर्जन्सी आली तरच बाहेरचा खावा. अरे तू ना जरा गप्प बस, तुझे सल्ले ना तुझ्या जवळच ठेव. काल बाई माणूस बोलत होता की शिवराय आम्हाला बाहेर ठेवायला अलाव नाही केला आहे, त्यामुळे बाकीच्या सामानासारखंच आम्ही ते पण विकून टाकलं. काय बोलायचं या निर्लज्ज आणि विचित्र प्राण्याला. मी तर खरंच बोलून बोलून दमली आहे, पण हा माणूस काय सुधारायचं नाव घेत नाही. आता तुम्हीच याला काय ते बोला मंडळी कॉमेंट बॉक्स मध्ये. कारण काय आहे ना, हा माणूस चांगली भाषा समजतच नाही आहे, याला शिव्यांचीच भाषा समजणार. दॅट्स इट फॉर टुडे मंडळी. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.